श्री स्वामी समर्थ. उद्या कामिका एकादशी. सकाळीच घरात आणा या झाडाचे एक पान. नमस्कार माता भगिनींनो आणि भावांनो, उद्या आहे कामिका एकादशी. श्रावण आषाढ महिन्यातील या पवित्र एकादशीचे महत्त्व आपल्या शास्त्रामध्ये अत्यंत अथांग सांगितलेले आहे. जर तुमच्या घरात सतत आजारपण असेल, नशिबाची साथ मिळत नसेल, मुलांच्या अभ्यासात किंवा नोकरीत अडथळे येत असतील, नवऱ्याच्या कामात प्रगती होत नसेल किंवा कितीही कमावून हातात पैसा टिकत नसेल, तर समजून जा की तुमच्या घरात पितृदोष किंवा कुणाची तरी वाईट नजर असू शकते. पण घाबरू नका. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा चमत्कारिक वनस्पतीचा उपाय सांगणार आहे, ज्याचे फक्त एक पान उद्या सकाळी तुम्ही घरात आणले तर तुमच्या आयुष्यात असा चमत्कार घडेल जो तुम्ही कधीही विचारही केला नसेल. शत्रू स्वतःहून तुमच्या पायाशी लोटांगण घालेल, पितृदोषाचा नायनाट होईल आणि घरात सुख समृद्धी अन पैशाचा पाऊस पडेल. ते एक पान कोणते आहे, ते कसे आणायचे, कोणत्या वेळेस आणायचे आणि त्याचा वापर कसा करायचा हे मी व्हिडिओच्या शेवटी अगदी सविस्तर सांगणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा. माझ्या सर्व भावा बहिणींना एक नम्र विनंती आहे, व्हिडिओला आत्ताच लाईक करा, तुमच्या नातेवाईकांना शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहा श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान विष्णू आणि स्वामी महाराज तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण करतील. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि मातांनो, आपण रोज सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत फक्त आणि फक्त आपल्या घराचा, मुलांचा आणि पतीचा विचार करतो. मुलांना काय हवं नको, नवऱ्याच्या कामात काय अडचण येत आहे, घरात सगळं व्यवस्थित आहे ना, या चिंतेत आपली संपूर्ण हयात निघून जाते. आपल्या स्वतःच्या आवडीनिवडी, सुखाचा क्षण आपण आनंदाने बाजूला ठेवतो. पण तरीही कित्येकदा रात्री एकटेपणात मनात एकच विचार येतो ना, मी एवढी मेहनत करते, घरासाठी, स्वतःला झिजवते, देवधर्म करते, तरी सुद्धा माझ्याच घरात रोज वाद का होतात, माझ्याच नवऱ्याला एवढं कष्ट करूनही यश का मिळत नाही, माझ्याच मुलांच्या प्रगतीत, अभ्यासात किंवा नोकरीत सतत अडथळे का येतात, इतकंच सगळं कसं सहज होतं आणि माझ्याच पदरी संघर्ष का येतो. ताईंनो, जर हा प्रश्न तुमच्याही मनात वारंवार येत असेल तर एक गोष्टीची खात्री बाळगा, यामागे तुमची मेहनत किंवा तुमचे प्रयत्न कमी पडत आहे असा अजिबात अर्थ होत नाही. याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या न कळत आपल्या वास्तूमध्ये म्हणजेच आपल्या घरात साचलेली नकारात्मकता, कोणाची तरी लागलेली वाईट नजर किंवा आपल्याच पूर्वजांचा असलेला पितृदोष. जेव्हा घरात पितृदोष किंवा नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव वाढतो तेव्हा कितीही पैसा आला तरी तो हातात टिकत नाही. माणसांमध्ये गैरसमज वाढतात आणि विनाकारण चिडचिडी सुरू होतात. पण निराश होऊ नका. कामिका एकादशी हा वर्षातील असा एकमेव आणि महापवित्र दिवस आहे, ज्या दिवशी भगवान श्री विष्णू प्रत्यक्ष पृथ्वीवर अतिशय सूक्ष्म रूपाने वास करतात. आपल्या शास्त्रामध्ये आणि विशेषतः पद्मपुराणात असे स्पष्ट लिहिलेले आहे की कामिका एकादशीच्या दिवशी जो भक्त विष्णूची पूजा करतो आणि सात्विक उपाय करतो त्याला 1000 वर्षाच्या पापातून, शापातून आणि पितृदोषातून मुक्ती मिळते. आज मी तुम्हाला जे उपाय सांगणार आहे ते कोणतेही अंधश्रद्धेचे, जादूटोण्याचे किंवा भीती दाखवण्याचे प्रकार नाहीत. हे उपाय माझ्या आजीने, माझ्या घरातील व्यक्तींनी, आमच्या घरातील वरिष्ठ वृद्धांनी वर्षानुवर्षे स्वतः केलेले आणि स्वतः अनुभवले अत्यंत सिद्ध उपाय आहे.
हे वनस्पती शास्त्र आणि भक्ती मार्गातील अतिशय सात्विक पवित्र मार्ग आहेत. पहिलं म्हणजे घरामध्ये रोज होणाऱ्या कटकटी आणि कुटुंबात होणारे वाद दूर करण्यासाठी उपाय. जर तुमच्या घरात विनाकारण भांडणे होत असतील, लहान सहान गोष्टींवरून पती पत्नींमध्ये किंवा घरातील सदस्यांमध्ये तणाव निर्माण होत असेल, तर कामिका एकादशीच्या दिवशी सकाळी हा उपाय नक्की करा. कृती सांगते, ऐका. एका लहान तांब्याच्या तांब्यात किंवा पेल्यात स्वच्छ पाणी घ्या. त्यात 2 ते 3 तुळशीची पाने, थोडेसे गंगाजल आणि 1 चिमूटभर हळद टाका. विधी ऐका लक्ष देऊन. हे पाणी घरातील देवासमोर ठेवून 5 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा. त्यानंतर हे पाणी तुळशीच्या पानाने घरातील सर्व कोपऱ्यांमध्ये, दारावर आणि खिडक्यांवर शिंपडा. याचा फायदा काय होतो सांगते. हळद आणि तुळशीमध्ये नकारात्मक ऊर्जा खेचून घेण्याची अद्भुत ताकद असते. या उपायामुळे घरातील वातावरण लगेच शांत आणि प्रसन्न होते. दुसरा उपाय हा पण ऐका. पतीच्या कामात अडथळे आणि नोकरी व्यवसायातील यशासाठी हा उपाय आवर्जून करावा. तुमचे पती दिवस रात्र मेहनत करतात, पण तरीही त्यांना कामाचे योग्य फळ मिळत नसेल, व्यापारात तोटा होत असेल किंवा नोकरीत प्रमोशन अडकले असेल, तर पत्नी म्हणून तुम्ही हा उपाय त्यांच्या पाठीशी उभे राहून करू शकता. कृती सांगते, ऐका. एका शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावा. त्या दिव्यामध्ये 2 काळे मिरीचे दाणे किंवा 2 लवंगा टाका. आता लक्ष देऊन विधी ऐका. कामिका एकादशीच्या दिवशी संध्याकाळी हा दिवा तुमच्या मुख्य दाराच्या उजव्या बाजूला, घरातून बाहेर पडतानाचा उजवा बाजूला ठेवा. दिवा लावताना भगवान विष्णूकडे आणि माता लक्ष्मीकडे पतीच्या उत्तम आरोग्याची आणि प्रगतीची प्रार्थना करा. याचा फायदा काय होतो लक्ष देऊन ऐका. वाईट दृष्ट लागण्याचा प्रभाव नष्ट करतात आणि नशिबाचे बंद दारे उघडण्यास मदत करतात. आता आहे दुसरा उपाय. तो म्हणजे मुलांचे अभ्यासात लक्ष लागण्यासाठी आणि बुद्धिमत्तेसाठी हा उपाय प्रत्येकाने आवर्जून करावाच. मुले अभ्यास करत नसतील, मोबाईलमध्ये वेळ घालत असतील किंवा परीक्षा जवळ आल्यावर त्यांना भीती वाटत असेल, तर हा उपाय मुलांच्या हाताने करून घ्या किंवा स्वतः त्यांच्यासाठी तुम्ही करा. कृती ऐका. 1 अखंड तुळशीचे पान आणि थोडासा गुळाचा खडा घ्या. कामिका एकादशीच्या सकाळी आंघोळ झाल्यावर मुलांच्या हाताने हे तुळशीचे पान आणि गुळ मुलांच्या हातात द्या. भगवंताच्या फोटोसमोर किंवा देवाऱ्यासमोर उभे राहून मुलांनी ते पान आणि गुळ विष्णूंना स्वामींना अर्पण करावा आणि श्री गणेशाय नमः व श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करावा. याचा फायदा काय होतो सांगते, ऐका. तुळशी ही बुध ग्रहाशी आणि ज्ञानाशी संबंधित मानली जाते. हा उपाय केल्याने मुलांची एकाग्रता वाढते आणि अभ्यासातील चिडचिड पूर्णपणे थांबते. चौथा उपाय तो म्हणजे घरातील पितृदोष दूर करण्यासाठी आणि शत्रूवर मात करण्यासाठी उपाय. पितृदोष आल्यावर घरातील कोणतीही शुभ कामे वेळेवर होत नाही. हा दोष शांत करण्यासाठी एकादशीच्या दिवशी वृक्ष पूजेला खूप महत्त्व दिलेले आहे. एका तांब्यात पाणी, थोडेसे कच्चे दूध, 2 काळे तीळ आणि थोडेसे अक्षदा म्हणजेच तांदूळ एकत्र करा. कामिका एकादशीच्या दिवशी दुपारी 12च्या आत किंवा संध्याकाळी 6च्या सुमारास हे जल जवळच्या पिंपळाच्या किंवा बेलाच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करा.
जल अर्पण करताना मनातल्या मनात हे वृक्षराज म्हणा, हे वृक्षराज माझ्या पूर्वजांना सद्गती मिळू दे आणि आमच्या घरातील सर्व दोष दूर होऊ दे. पिंपळ आणि बेलाच्या झाडामध्ये ब्रह्मा, विष्णू, महेश या तिन्ही देवांचा वास असतो. या उपायाने पितर शांत होतात, त्यांचा आशीर्वाद मिळतो आणि तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करणारे शत्रू किंवा वाईट प्रवृत्तीचे लोक आपोआप शांत होतात. माझ्या बहिणींनो, देव हा भावनेचा उपाशी असतो. कोणताही उपाय करताना मनात पूर्ण श्रद्धा, सकारात्मकता आणि भगवंतावर विश्वास ठेवा. माझ्या घराचं नक्कीच चांगलंच होईल हा दृढ विश्वास ठेवून उद्या एकादशीच्या पवित्र दिवशी हे सोपे उपाय नक्की करा आणि तुमच्या आयुष्यात होणारे जे काही बदल, सकारात्मक बदल स्वतः अनुभवा. आता येतो तो सर्वात महत्त्वाचा आणि अद्भुत टप्पा, ज्याची तुम्ही सर्वजण अत्यंत उत्सुकतेने वाट पाहत आहात. माझ्या लाडक्या ताईंनो आणि दादांनो, उद्या सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुमच्या घरात समृद्धी आणि शांती आणण्यासाठी घरात आणायचे ते एकमेव अतिशय पवित्र आणि सिद्ध पान कोणते? ते पान दुसरे तिसरे कोणतेही नसून ते पान आहे बेलाचे पान, बेलपत्र किंवा पिंपळ पान आहे. शास्त्रानुसार आणि पिंपळाच्या वृक्षावर प्रत्यक्ष त्रिदेव ब्रह्मा, विष्णू, महेश आणि 33 कोटी देवांचा वास असतो. विशेषतः कामिका एकादशीच्या दिवशी या वृक्षांच्या पानात ब्रह्मांडातील सात्विक ऊर्जा आकर्षित करण्याची प्रचंड ताकद असते. पण ताईंनो, हे पान बाजारातून विकत आणून चालत नाही किंवा कसेही तोडून चालत नाही. त्याच्या मागे एक अत्यंत गुप्त आणि प्राचीन आणि शास्त्रोक्त पद्धत आहे. ती पद्धत जर तुम्ही अंमलात आणली तरच त्याचा 100% परिणाम तुम्हाला दिसून येईल. ती संपूर्ण पद्धत आणि विधी अत्यंत काळजीपूर्वक समजून घ्या. पानाची निवड व वृक्षावरून कसे आणावे. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठा, आंघोळ करून अत्यंत स्वच्छ, सात्विक आणि शक्य असल्यास पिवळ्या किंवा लाल रंगाची वस्त्र परिधान करा. मनात कोणताही राग, द्वेष किंवा संशय न ठेवता अत्यंत प्रसन्न चित्ताने जवळच्या बेलाच्या किंवा पिंपळाच्या वृक्षाजवळ जा. वृक्षाजवळ पोचल्यावर सर्वात आधी हात जोडा, नमस्कार करा आणि मनातल्या मनात एक प्रार्थना, नम्रतेने प्रार्थना करा. हे वृक्षराज, हे साक्षात भगवंताचे रूप असलेल्या देवा, माझ्या घरातील दारिद्र्य, आजारपण, पितृदोष आणि सर्व प्रकारची नकारात्मकता दूर करण्यासाठी मी तुझे एक पान आदराने घरी नेण्यास आले आहे. माझ्या कुटुंबावर तुझा आशीर्वाद असू दे. पान तोडताना तुला त्रास होत असेल तर मला क्षमा कर. पान कसे तोडावे? जर खाली पडलेले अत्यंत स्वच्छ, ताजे आणि कुठेही न तुटलेले, कीड न लागलेले पान मिळाले तर सर्वात उत्तम. जर झाडावरून तोडायचे असेल तर अतिशय हळुवारपणे केवळ एकच अखंड, कुठेही तुटलेले, फाटलेले किंवा छिद्र नसलेले पान तोडा. कधीही संपूर्ण फांदी तोडू नका. विनाकारण झाडाला इजा पोचू नका. पान तोडताना मनात ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा उच्चार चालू ठेवा. घरात आल्यावर पानाचे शुद्धीकरण आणि संस्कार कसे करावे? गंगाजलाने शुद्धीकरण करावे. हे पान आदराने घरी आणल्यानंतर देवाजवळ एका तांबा किंवा पितळेच्या ताटात ठेवा. थोडेसे गंगाजल टाका. गंगाजल नसेल तर स्वच्छ पाण्याने चिमूटभर हळद शिंपडून ते अतिशय हळुवारपणे स्वच्छ पुसून घ्या. शुभचिन्ह आणि लेखन. एक वाटीत ओली हळद, थोडेसे लाल चंदन, अष्टगंध एकत्र करून त्याची पेस्ट तयार करा. तुमच्या उजव्या हाताच्या अनामिका बोटाने त्या पानावर अत्यंत भक्तिभावाने श्री किंवा ओम लिहा. पिंपळाचे पान असल्यास
त्याच्या मध्यभागी हे अक्षर लिहा आणि बेलाचे असेल तर त्याच्या तिन्ही पानांवर अनुक्रमे श्री, ओम आणि व्रीम ही तिन्ही पानांवर श्री असे लिहा. पितृदोष शांती आणि मुक्तीसाठी, शत्रुमुक्तीसाठी देव्हाऱ्यात भगवान विष्णू किंवा श्री स्वामी समर्थांच्या मूर्ती किंवा फोटोसमोर एका तांब्याच्या किंवा पितळेच्या ताटात पान ठेवा. थोडेसे अखंड अक्षदा ठेवून आणि त्यावर तयार केलेली पवित्र पान ठेवा. या पानावर एक तुळशीचे पान आणि एक हळकुंड ठेवा. विष्णू भगवंतांना तुळशी अतिशय प्रिय आहे, त्यामुळे बेलपत्र, पिंपळा पान आणि तुळशी एकत्र आगमन घरातील सर्व वाईट शक्तींचा तात्काळ पराभव करते. समोर गाईच्या तुपाचा दिवा किंवा तिळाच्या तेलाचा एक दिवा लावा. आता हात जोडून आणि डोळे मिटून खालीलपैकी कोणतीही एक मंत्राचा 108 वेळा किंवा किमान 21 वेळा जप करा. ओम नमो भगवते वासुदेवाय, श्री स्वामी समर्थ. जप करताना मनात असा विचार करा की भगवंताची सर्व दिव्य आणि सकारात्मक ऊर्जा या पानात समाविष्ट होत आहे. पूजेनंतर पानाचे काय करावे? पूजा पूर्ण झाल्यावर सिद्ध झालेले पान अतिशय सन्मानाने उचलून खालीलपैकी एका ठिकाणी ठेवा. मुख्य प्रवेशद्वारावर अत्यंत प्रभावी हे पान तुमच्या घरातील मुख्य दरवाजाच्या आतल्या बाजूने वरच्या मध्यभागी दाल धाग्याने किंवा कपड्याने बांधून टांगा. देव्हाऱ्यात किंवा तिजोरीत. जर दरवाजावर टांगणे शक्य नसेल तर हे पान तुमच्या देव्हाऱ्यात स्वामींच्या किंवा विष्णूच्या पायाशी ठेवा किंवा घरातील तिजोरीत पैशाच्या ठिकाणी ठेवा. या उपायाने घरात अद्भुत आणि चमत्कारिक बदल दिसतात. माझ्या बहिणींनो आणि भावांनो, जसे जसे सिद्ध पान तुमच्या घरात राहील तसे तसे तुम्हाला तुमच्या आयुष्यात प्रत्यक्ष बदल अनुभवायला मिळतील. नकारात्मक ऊर्जेचा नाश हे पान घरातील सर्व प्रकारची वाईट नकारात्मक स्पंदने आणि गुप्त शत्रूंचा प्रभाव एखाद्या स्पंज सारखा स्वतःमध्ये खेचून घेतो. पितृदोषाची तीव्रता शून्यावर आणते. कामिका एकादशीचे या विधीमुळे अत्यंत प्रसन्न राहील. पिढ्यानपिढ्या चालत असलेला पितृदोष आणि त्यांना लागलेली घरातील कामे तात्काळ होतील. कुटुंबातील प्रगती आणि आरोग्य होईल. अडथळे दूर होऊन धनलाभाचे मार्ग उघडतील. मुलांची अभ्यासातली चिडचिड थांबून एकाग्रता वाढेल. घरातील जुने आजारपण आणि कटकटी हळूहळू गायब होतील. शत्रूंचा पराभव. तुमच्या विरुद्ध कटकारस्थान करणारे किंवा पाठीमागे वाईट विचार चिंतणारे शत्रू स्वतःहून शांत होतील. तुमच्या पायाशी लोटांगण घालतील. हा विधी अत्यंत सरळ, सोपा आणि प्रचंड शक्तिशाली आहे. उद्या कामिका एकादशीच्या दिवशी या शुभ मुहूर्तावर श्रद्धेने उपाय नक्की करा. माझ्या लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, भक्तीमध्ये खूप मोठी ताकद असते. हे उपाय करताना मनात कोणतीही शंका ठेवू नका. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने उद्या कामिका एकादशीच्या दिवशी हा सोपा उपाय करून पहा. तुमच्या आयुष्यात होणारे बदल तुम्ही स्वतः अनुभवाल. जर तुम्हाला आजची ही माहिती आवडली असेल आणि मनाला पटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवाराला, नातेवाईकांना आणि व्हॉट्सअप ग्रुपवर नक्की शेअर करा, जेणेकरून त्यांनाही या एकादशीचा लाभ घेता येईल. व्हिडिओला लाईक नक्की करा आणि जर आपल्या चॅनलवर तुम्ही आज पहिल्यांदा आला असाल तर सबस्क्राईब बटनावर क्लिक करून शेजारील घंटेचे बटन दाबून ऑल निवडा. म्हणजेच असे नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी मिळतील. जाता जाता कमेंट बॉक्समध्ये आपल्या स्वामींचे आणि भगवंताचे नाव लिहायला विसरू नका. सर्वांनी मिळून टाईप करा, श्री स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय आणि ओम नमो भगवते वासुदेवाय. भगवान श्री विष्णू आणि श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या पाठीशी सदैव उभे राहोत. तुमच्या घरातील सर्व दुःख दूर होत हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.